हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. खाद्य संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. हॉटेलसारखी भाजी जर घरी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चिकन छान धुतल्यानंतर त्याला हळद, मीठ, दही, लिंबू पिळून आणि त्याच्यावरती बेडगी मिरची पावडर टाकून मॅरिनेट करायला ठेवायचं. तेलामध्ये थोडेसे जिरे आणि त्यामध्ये मोठ्या आकाराचे 2-3 कांदे बारीक चिरून परतून घ्यायचे. कांदे परतून होत आहेत तोपर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मी चॅनलवर टाकलेले दुसरेही व्हिडिओ पहा. तुम्ही व्हिडिओ लाईक केला तर छान मोटिवेशन भेटतं, त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईकही नक्की करत जा. माझं चॅनल हे यूट्यूबवर नवीन आहे, त्यामुळे आय नीड टू युअर सपोर्ट, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि आलं लसूण पेस्ट घेऊन छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाले घालायचे आहेत. धना पावडर, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, मिरची पावडर आणि मसाला करपू नये म्हणून पाणी टाकायचं आहे लगेच. भाजीला छान रंग यावा म्हणून ह्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची आहे. आता यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कापून टाकायचे आहेत. आता मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता कोथिंबीरच्या ज्या मागच्या काड्या असतात त्या टाकायच्या आहेत. आणि हे थंड झाल्यावर त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची रंग येण्यासाठी. आणि मग आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे. चिकन छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही केली होती ती ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. चिकन शिजण्यासाठी जितकं पाणी लागतं तितकंच पाणी मी ह्यामध्ये टाकलं आहे. तुम्ही अशी ग्रेव्ही करून टाकलीत तर ही सेम हॉटेलसारखी भाजी लागते, त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा. सर्व जे ह्यामध्ये वापरलेलं आहे ते सर्व आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं, त्यामुळं ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की भाजी तुम्ही ट्राय केल्यानंतर ही कशी लागली. आणि चिकनच्या अजून अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक व्यक्तीची जेवण बनवण्याची पद्धत किंवा रेसिपी ही वेगवेगळी असते, तशीच माझी ही वेगवेगळी रेसिपी आहे ती मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणारच आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.